विरुद्ध किंवा एखाद्या धार्मिक स्थळाविरुद्ध भारतीय लष्कराने ही कारवाई केली नव्हती, तर भारताच्या सार्वभौमत्वाला ललकारणाऱ्या भिंद्रनवाले सारख्या दहशतवाद्याचा पूर्णतः बिमोड करण्यासाठी केलेली अत्यंत महत्वाची अशा प्रकारची लष्करी कारवाई होती. त्याला काळा दिवस म्हणून संबोधणं यावरून स्पष्टपणे दिसतं की या कॅबिनेट मिनिस्टरचा इतिहासाविषयीचा एकूणच अभ्यास अत्यंत कच्चा आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय लष्कराच्या एकूणच शौर्याविषयी, त्याचबरोबर त्यांच्या मनोधैर्याविषयी कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकारचं विधान या कॅबिनेट मिनिस्टरने केलेलं दिसतंय. मुळातच आज घडीला शिरोमणी अकाली दलाचे नेते सुद्धा या टकसाळी हेडक्वार्टरमध्ये जाऊन अशा प्रकारचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करत नाहीत, पण राजकीय दृष्ट्या फायदा उचलण्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये पंजाबमध्ये ज्या राज्य विधानसभेच्या निवडणुका आहे तिथे एका विशिष्ट गटाचा आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून अशा प्रकारे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करणं, भडकाऊ विधान करणं, असं काम हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर पंजाबमध्ये जाऊन करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. एका बाजूला ऑलरेडी पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादाला बळ मिळावं, खलिस्तानी मुवमेंट ही पुन्हा त्या ठिकाणी फोफावी म्हणून पाकिस्तानचं ISI हे विशेष प्रयत्न करतंय आणि त्याला एक प्रकारे आगीत तेल ओतण्याचंच काम या कॅबिनेट मिनिस्टरच्या म्हणजेच गिरीश महाजन यांच्या विधानानं स्पष्टपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. गिरीश महाजनांची